सीमास पुणेरी स्वाद मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया कोळंबी कढी। चला तर सर्वात प्रथम आपण साहित्य पाहूया। आवश्यकतेनुसार तेल, थोडी कोथिंबीर चॉप करून घेतली आहे, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चॉप केला आहे, 9 ते 10 कढीपत्त्याची पाने घेतली आहे, पाऊण वाटी सुकं खोबरं असे चॉप करून घेतले आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतलं आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद आणि 3 चमचे आगरी कोळी मसाला, चवीनुसार मीठ घेतलं आहे। कोळंबी बघू शकता स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि धुवून घेतली आहे। चला तर सर्वात प्रथम आता आपली कढई तापली आहे, आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर जे काय आपलं खोबरं होतं, सुकं खोबरं कापून टाकलेलं, ते आपण थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। थोडंसं लालसर खोबरं भाजून घ्यायचं आहे। होऊ शकता आपण आता त्याच्यामध्ये जे हिरव्या मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून आपण मसाला भाजून घ्यायचा आहे। तुकडे जर नाही केले तर मिरच्या अंगावरती आपल्या वरती 1 ते 2 मिनिटं हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घेतला आहे। आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। जरा मसाला थंड होऊन द्यायचा आहे। आलं, लसूण, कोथिंबीर आणि हा भाजलेले वाटण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। पाहू शकता पाणी टाकून आपण अशा प्रकारे वाटण करून घेतलं आहे। सर्वात प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यावर आपण सर्वात प्रथम कढीपत्त्याची पाने त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। त्याच्यानंतर आपण टोमॅटो जो चॉप केला आहे तो टाकणार आहोत। टोमॅटो जरा 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। पाहू शकता 2 ते 3 मिनिटं आपला चांगला टोमॅटो परतला आहे। सर्वात प्रथम आपण गरम मसाला टाकणार आहोत, 1 चमचा, 1 चमचा हळद टाकणार आहोत। त्यानंतर 3 चमचे आगरी कोळी गरम मसाला पण टाकला आहे। सर्व मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर आपण जी स्वच्छ कोळंबी साफ करून घेतली आहे ती त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। कोळंबी टाकल्यावर व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। अर्धा ते 1 मिनिट आपण ही कोळंबी मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे। पाहू शकता त्यानंतर आपण मीठ आहे, 1 चमचा मीठ ऍड केला आहे। मीठ टाकल्यावर आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे वाटण वाटलं आहे ते त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। वाटण टाकल्यावर आपण 2 ते 3 मिनिटं मसाला छान त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। सर्व मसाला आपण एकत्र छान असा मसाल्यामध्ये तेलात परतून घेणार आहोत। पाहू शकता 2 ते 3 मिनिटं आपला कोळंबीमध्ये मसाला छान परतला आहे। त्याच्यात आता आपण जे मसाल्याचं पाणी होतं ते ऍड करणार आहोत आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला रसा किती हवा आहे त्यानुसार आपण पाणी त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत। 10 ते 15 मिनिटं आपण कोळंबीला छान उकळी येऊन द्यायची आहे। पाहू शकता आपले 10 ते 15 मिनिटं झाले आहे। आपली आता कोळंबी कढी तयार झाली आहे। आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि गॅस बंद करूया। पाहू शकता आपली कोळंबी कढी तयार आहे। माझी कोळंबी कढीचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।